बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून महायुतीकडून शिवसेना या पक्षावर बाळापूर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली होती। परंतु 1 वर्षानंतर पुन्हा भाजपमध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये घर वापसी केली आहे। शिवसेना शिंदे गटामध्ये स्थानिक पातळीवर सन्मान मिळाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रवेशाबद्दल आमचे प्रतिनिधी अमोल चामोदे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला। यावेळी बळीराम सिरस्कार यांनी भाजपमध्ये परतण्यामागची कारणे आणि भविष्यातील भूमिका स्पष्ट केली। पाहुयात एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना बळीराम सिरस्कार काय म्हणाले। बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी काल नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये घर वापसी केली। हे आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। साहेब, शिवसेना शिंदे गट सोडण्याचे कारण काय? नाही, सोडण्याचा काही विशेष नाही त्या ठिकाणी। कारण काय की मी पूर्वीपासून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो आणि इलेक्शनच्या वेळेस त्या ठिकाणी आदरणीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आदरणीय खासदार अनुभव धोत्रे, रणधीरभाऊ सावरकर प्रदेश महासचिव यांच्याशी चर्चा करून त्यांनी त्या ठिकाणी शिंदे साहेब त्या ठिकाणी हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हते। आम्ही पूर्णपणे त्यामध्ये भाजपचीच त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली होती आणि म्हणून वेळेवर त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की माणूस आम्ही आमचा देऊ आणि त्या ठिकाणी चिन्ह तुमचं असा एक समेट घडून त्या ठिकाणी ही उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मला पुन्हा त्या ठिकाणी प्रवास करायचा होता, काम करायचं होतं आणि म्हणून तो प्रवेश घेतला। आपण जेव्हा शिवसेना शिंदे गटाची निवडणूक लढवली होती तेव्हा निवडणूक झाल्यानंतर आपण शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीला किंवा कोणत्या कार्यक्रमाला आपली अनुपस्थिती दिसली, का बरं दिसली? त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये जिल्ह्याचे काही नेते होते, त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान दिला नाही, आपल्याला त्या मीटिंगमध्ये कुठंच बोलावलं नाही आणि मलाही त्या ठिकाणी न बोलावल्यामुळे मलाही काही त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता। माझे सर्वांचे जे काही संबंध आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये सर्व नेते मंडळीसोबत त्यामध्ये मी काम केलं। जिल्ह्याचे नेते मंडळी रणधीर भाऊ आणि खासदार साहेब यांच्यासोबत चांगलं काम केलं आणि एकमेकाचा समन्वय या जिल्ह्यामध्ये सुरू होता आणि त्यामुळे त्यांनी मला न बोलावल्यामुळे मी त्या ठिकाणी पुन्हा 5-6 महिने त्या ठिकाणी 1 वर्ष जवळजवळ त्या ठिकाणी मी घरीच राहिलो, परंतु कधीही त्यांनी त्या संदर्भात त्यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिली नाही। त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्येच होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्येच गेलो। आपण काल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला, त्यांनी पक्षाची काही जबाबदारी आपल्याकडे दिली का? नाही, काम करणं पक्षामध्ये ते महत्त्वाचं आहे। पदापेक्षा जे काही तळागाळातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत राहणं पदाच्या पेक्षा ते मोठं आहे आणि एक ग्रासरूटमध्ये काम करत असताना जो एक आनंद भेटतो त्याच्यापेक्षा पदापेक्षा तोही त्या ठिकाणी कमी नसते, परंतु त्या ठिकाणी आपल्याला काम करणं हे महत्त्वाचं असते। काल भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला, पण आपल्या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय नेते व बाळापूर तालुक्याची पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, त्यांची काही आपल्या प्रवेशाबद्दल नाराजी होती का? नाही, कोण्याच पदाधिकाऱ्याची त्या ठिकाणी नाराजीचा सूर नव्हता। मी आदरणीय खासदार साहेबांशी माझी चर्चा झाली होती
आदरणीय रणधीर भाऊ सोबतही माझी चर्चा झाली. त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं किंवा त्यामध्ये पक्ष षष्टीतून त्या ठिकाणी मला प्रवेशाच्या संदर्भात बोलावणं आलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी आज प्रवेश घेणार आहोत. आपली त्या ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी नगरपालिकेचे जे काही शेवटचे दिवस राहिले होते आणि म्हणून ते त्या याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु त्यांच्यासोबत चर्चा करून त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सर, अशी चर्चा चालू आहे की भारतीय जनता पार्टीकडून आपल्या कुटुंबातून आपले सुपुत्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे अशी सुद्धा या मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे. आणि चर्चाच राहते. शेवटी त्या ठिकाणी सर्व पक्षाचा निर्णय राहते, म्हणले की नाही. आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाचाच निर्णय असते. त्या ठिकाणी मी काही म्हटलं तरी काही ते होत नसते आणि म्हणून पक्षाने जो दिलेला निर्णय आहे तो त्या पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे. आपल्यासोबत किती कार्यकर्त्यांना आपल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघामधील पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, मी मागच्या वेळेस त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे काही 4,500-5,000 लोकांचा जो प्रवेश घेतला होता, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यातील बऱ्याचशा नेते मंडळीचाही प्रवास करून घेतला होता. आणि या प्रवेशाच्या नंतर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी जे काही त्यावेळेसचे जे काही लोक होते, जे काही आपले पदाधिकारी होते, त्यावेळेस प्रवेश ज्यांचा झाला त्यांना मी त्या ठिकाणी नागपूरला नेलं नव्हतं. त्याच्या व्यतिरिक्त, कारण मी एकटाच गेलो होतो शिवसेनेमध्ये आणि मी काही पदाधिकारी आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन गेलो नव्हतो. त्याच्यानंतर मी जे काही त्यामध्ये नवीन जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी उवाड्याचे आपले जे त्या ठिकाणी अजिभाऊ ढोरे आहेत, बरेचसे काही मंडळी त्या ठिकाणी आहे, काही पंचायत समितीचे माजी मेंबर आहेत, काही त्या ठिकाणी सरपंच आहेत, यांना सर्वांना घेऊन जिल्ह्यातील काही मंडळी, तसेच त्या ठिकाणी भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, की जे नागपूर, या पूर्ण म्हणजे जे काही तिकडचे आपले पूर्व विदर्भातले जी मंडळी होती तेही होते आणि साधारणतः जवळजवळचे 600 लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला असं मला माहीत आहे. या ठिकाणी बळीरामजी सिरस्कार यांच्यासोबत आपण बातचीत केली. त्यांनी सांगितली की पक्षाने जी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीनुसार मी पक्षाचं जे काम आहे ते मी संघटितपणे या बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चालू ठेवणार आहे. अमोल जामोदेसह NTV न्यूज, बाळापूर.